नमस्कार, विठ्ठल बोलेमध्ये स्वागत। मी विठ्ठल पाटील। जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांना हादरा बसला किंवा सत्ताधाऱ्यांचा पाडाव झाला असं एक जोरदार चर्चा निवडणूक निकालापासून सुरू आहे। तर यामध्ये कोण कोण नेते आहेत? अर्थात कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागातील म्हणजे चंदगड पासून पन्हाळा शाहूवाडीपर्यंतचे नेते आहेत। यामध्ये अर्थातच चंदगडचे आमदार शिवाजी पाटील, पालकमंत्री जे बुधरगड राधानगरी मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करतात प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रजित नरके आणि आमदार विनय कोरे यांच्या बाबतीत जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये जोरदार झटका बसला। कारण त्यांना जेवढ्या अपेक्षित जागेंवर विजय हवा होता तेवढ्या जागा त्यांना मिळाल्या नाहीत आणि सर्वांची गत तीच आहे। या चारही नेत्यांच्या बाबतीत तोच प्रकार घडलेला आहे। काही ठिकाणी राष्ट्रवादीनं तर काही ठिकाणी काँग्रेसनं यांना धक्का दिलेला आहे। ही परिस्थिती का निर्माण झाली हा एक चर्चेचा विषय सुरू आहे। कारण या चौघांनाही मतदारांनी का नाकारलेलं आहे यावर आता विचारमंथन सुरू आहे। खरं तर जो सत्तेत असतो त्याच्याकडून काही वेळेस अनेकांचा अपेक्षाभंग होत असतो। माणूस कामानिमित्त जात असतो, भेट होत नाही, काम होत नाही किंवा या नेत्यांच्या आजूबाजूला असणाऱ्यांचा रुबाब इतका असतो की त्यामुळे सुद्धा कधी कधी नेत्यांना आणि पक्षाला धक्का बसतो आणि हेच धक्कातंत्र आज या चारही नेत्यांच्या बाबतीत पाहायला मिळत आहे। खरं तर पहिला प्रकार पाहायचा झाला तर विनय कोरे यांच्या बाबतीत पाहता येईल। विनय कोरे यांचा तसा महाराष्ट्राच्या राजकारणात दबदबा आहे। भारतीय जनता पक्षाबरोबर त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर मैत्रीचे संबंध आहेत। विनय कोरे यांच्या जनस्वराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम यांचे आणि देवेंद्र फडणवीस यांचेही संबंध चांगले आहेत आणि नेमका त्याचाच फटका या निवडणुकीत बसला की काय अशी एक परिस्थिती विचार करायला लावत आहे। कारण या ज्या चर्चा सुरू आहेत त्यातून एक बाब पुढे येते की जर तुम्ही मुख्यमंत्र्यांच्या आणि सत्ताधारी पक्षाच्या एवढे जवळचे असाल तर मग आमची कामं का होत नाहीत? आमची कामं झाली पाहिजेत। दुसरी गोष्ट अशी असते की सर्वसामान्य जेव्हा या नेत्यांच्या भेटीसाठी जातात त्यावेळी जेव्हा ताटकळत बसावं लागतं तो सुद्धा एक काही लोकांच्या मनात राग असतो। ही झाली सर्व पार्श्वभूमी। पण ज्या ज्या मतदारसंघात पराभव झालेला आहे, ज्या ज्या गट आणि गणामध्ये या पक्षांचे उमेदवार पराभूत झालेले आहेत त्याला स्थानिक परिस्थिती सुद्धा तितकीच जबाबदार आहे। पहिलंच उदाहरण जर आपण पाहायचं झालं तर विनय कोरे यांच्या मतदारसंघातील शाहूवाडी तालुक्यातील साळसी बांबोळीचा जो परिसर आहे या परिसरात धक्कादायक पराभव जनस्वराज्य शक्तीला सहन करावा लागला। त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते मानसिंगराव गायकवाड यांची सून विजयी झालेली आहे। तसं पाहता 1992च्या जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये मानसिंगराव गायकवाड याच मतदारसंघात पराभूत झाले होते। व्यापारी असलेले अण्णासाहेब खोटाळे यांनी त्यांचा पराभव केला होता। त्यावेळी मानसिंग गायकवाड ऐन तारुण्यात होते, सळसळत्या रक्ताचं हे नेतृत्व होतं। आपला विजय निश्चित होईल अशी त्यांना खात्री होती। अशातच बांबोड्यामध्ये त्यांच्या काही कार्यकर्त्यांकडून त्यावेळी हाणामारी आणि गोळीबाराचा प्रकार घडला होता। हवेत गोळीबार झाला होता अशी पोलीस ठाण्यात नोंद होती। तेव्हा मानसिंगराव गायकवाड खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्ह्यात चर्चेत आले। शाहूवाडी तालुक्यात असा एक उदयोन्मुख नेता जो आहे की ज्येष्ठ नेते उदयसिंहराव गायकवाड यांचे चिरंजीव मानसिंगराव गायकवाड शाहूवाडी तालुक्यात राजकीय दबदबा निर्माण करत आहेत अशी एक चर्चा त्यावेळी होती। पण दुर्दैवानं त्यावेळी मानसिंगरावांचा पराभव झाला। त्या वेळच्या निवडणुकीत उदयसिंहराव गायकवाड यांनी अण्णासाहेब खोटाळे यांच्यावर अशी टीका केली होती की गोळ्या बिस्किटं विकणाऱ्यांना तुम्ही आपला प्रतिनिधी निवडणार काय? कदाचित या डायलॉगचा सुद्धा परिणाम झाला असेल आणि पोलिसात ज्या केसेस दाखल झाल्या त्याचाही परिणाम झाला असेल आणि त्यावेळी मानसिंगरावांना पराभव पत्करावा लागला। पण मानसिंगराव त्यानंतर सुद्धा राजकारणात सक्रिय राहिले। त्यांचा स्वभाव नंतर इतका बदलत गेला की ते शाहूवाडी तालुक्याला आपला गोतावळा समजू लागले। त्यांच्या अनेक वैचारिक बोलीतून किंवा भाषणातून ते स्पष्ट म्हणायचे की मी अनेकदा देश परदेशात वावरलो पण आता तुमच्या शाहूवाडीच्या गोतावळ्यात मी रमलोय। आणि खरोखर मानसिंगराव गायकवाड रमले। त्यानंतर ते जिल्हा बँकेचे संचालक झाले असतील, त्यांच्या सौभाग्यवती शैलजा देवी गायकवाड जिल्हा परिषद सदस्य झाल्या, महिला व बाल कल्याण समितीच्या सभापती झाल्या आणि आज मानसिंगराव गायकवाड यांची सून जिल्हा परिषद सदस्य झालेली आहे। हा एकूण आढावा जरी घेतला असला तरी यावेळी जनस्वराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवाराला त्या ठिकाणी निवडून येण्यासाठी खूपच संधी होती। कारण मानसिंगराव गायकवाड यांचे कट्टर समर्थक, कट्टर कार्यकर्ते पैलवान विजय बोरगे हे मानसिंगरावांना सोडून जनस्वराज्य शक्ती पक्षात विनय कोरेंच्या गोटात दाखल आहेत। त्यामुळेच जनस्वराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार विष्णू यादव यांना चांगलं पाठबळ मिळालेलं होतं। पण माशी अशी शिंकली की गेल्या निवडणुकांमध्ये त्यावेळेचे संजय गायकवाड यांचे कट्टर समर्थक आणि आता संजय गायकवाडांचे चिरंजीव करण गायकवाड यांचेही कट्टर कार्यकर्ते महादेवराव पाटील साळसीकर यांनी दगा दिला असं बोललं जाते
अर्थात दगा दिला हे कोण म्हणत आहे तर जनस्वराज्य विष्णू यादव यांचे कार्यकर्ते म्हणत आहेत. कारण जेव्हा महादेवराव पाटील निवडणुकीच्या मैदान होते त्यावेळी विष्णू यादव यांनी त्यांना दगा दिला होता असं महादेवराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. म्हणूनच आज महादेवराव पाटील यांचे पोस्टर्स बांबोड्यामध्ये लागलेले आहेत की मास्टरमाइंड म्हणजे काय तर विष्णू यादव यांचा पराभव व्हावा आणि राजकुंवर गायकवाड यांचा विजय व्हावा यासाठी महादेवराव पाटील यांनी रान उठवलं. थेट आपले नेते करण गायकवाड असतील किंवा विनय कोरे असतील यांचे आदेश डावलून यांना डावलून आपल्या पक्षाची आपल्या नेत्यांची निष्ठा डावलून त्यांनी राजकुंवर गायकवाड यांना मदत केली आणि त्या विजयी झाल्या. आणि हेच शल्य जनस्वराज्य आणि काँग्रेस म्हणजेच करण गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांचे आहे. हा स्थानिक विचार केला तर जनस्वराज्याचा उमेदवार का पडला याचं विश्लेषण आपोआपच प्रत्येकाच्या मनात निर्माण होईल. ही एकूण या मतदारसंघाची पार्श्वभूमी पाहिली तर जनस्वराज्य शक्ती पक्षाचा पराभव हा जनस्वराज्य शक्ती पक्षाच्याच कार्यकर्त्यांनी नेत्यांनी केलेला आहे हे सुद्धा आज या परिसरात सांगितलं जात आहे. आणि एकूणच महादेवराव पाटील यांचं मास्टरमाइंड म्हणून लागलेलं पोस्टर हे जर आपण पाहिलं तर यावरून आणि वेगळा विचारतो काय करावा. शावडे तालुक्याच्या बाबतीत मात्र विनय कोरे यांना अजूनही काळजी घ्यावी लागणार आहे. आपला पक्ष रुजवण्यासाठी अजूनही त्या ठिकाणी पाय घट्ट रोवावे लागणार आहेत. अर्थात हे चित्र कसं निर्माण करावं लागेल हे आपण पुढच्या भागात पाहू. तोपर्यंत धन्यवाद. असेच नवनवीन विषय ऐकण्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा.